गुड मॉर्निंग दोस्तों, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहेत भद्रा मारुती. तर भद्रा मारुती दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे आणि आज सध्या थांबलेलो एका ठिकाणी आम्ही. आता 11 वाजलेले आणि त्यानंतर वेरूळला पण जादूक जायचं. आता रोड दाखवतोय. आज आम्ही फिरायला आलो. तर मित्रांनो, आता थोडा नाश्ता करतो मी आता. तर आता नाश्ता चालू आहे आणि पोरं सगळे चुकले. पोरं गेले, चुकले, सगळे हुकले. मला लागली भूक आणि मग मी करतोय आता नाश्ता. तर मग मित्रांनो, आम्ही आता मस्तपैकी पूर्ण आता नाश्ता वगैरे करून काढल्या गाड्या आणि चाललो आहे आता रस्त्यानं वेरूळच्या दिशेने. तर मित्रांनो, असं वातावरण तुम्ही बघा. तर मित्रांनो, संपूर्ण डोंगर एरिया आणि पूर्ण हिरवळीनं नटलेला थटलेला दिसतोय. इतकं सुंदर वातावरण तयार झालेलं इकडं का बस आनंदच घ्यायचा आहे. फक्त आनंद घ्यायचा ह्या वातावरणाचा. तर मित्रांनो, आपण थांबलेलो आता वेरूळ फाट्यावर. हे दिसतंय का वेरूळचं फाटा? आता इथून वेरूळ आहे फक्त, थोडा राहिलेला आहे. तर हे बघा, आमच्या संघ सगळे आहेत. तरी पब्लिक काही गेली पळून, आम्हाला तिकडून सापडले आता हेच. तर मित्रांनो, आत्ता सध्या आपण जो रोड बघत आहात तो रोड आहे वेरूळ ते भद्रा मारुती. आणि आत्ता सध्याला हा वेरूळचा रोड तुम्ही बघा. या रोडवर किती सुंदर आहे, किती हिरवाई आहे आणि किती निसर्गरम्य वातावरण आहे. तर मित्रांनो, ह्या दिवसात फिरण्याची मजा ही वेगळीच असते. संपूर्ण घनदाट जंगल आणि हिरवाईने नटलेले डोंगर. मन इतकं शुद्ध आणि एकदम असं खुश होऊन जातं का अरे बाप रे बाप. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत भद्रा मारुतीमध्ये. आता थोड्या वेळामध्ये आपल्याला घ्यायचं दर्शन भद्रा मारुतीचं. तर हा बघा, हा भद्रा मारुतीचा परिसर आहे. तर मित्रांनो, मी इथे तब्बल आलेलो आहेत 25 वर्षानंतर. तर मग आता खूप काही बदल झालेला आहे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे कमीत कमी 25 वर्ष झाली. त्यावेळेस माझं वय होतं 17. तर माझं वय 17 असताना मी या भद्रा मारुतीला आलेलो होतो. आणि आता इतकं काही चेंज झालेलं आहे हे का ज्याचं नाव ते. तर मध्ये ह्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश पण भेटायचा आणि हनुमानच्या मूर्तीला स्पर्श पण करायचो मी. तर ती पूर्ण जागा जी हनुमानची मांड्या ते शरीर आहे ना, तर पूर्ण नरम होतं ते. तर त्याला हात लावायचो मी. तर या हनुमानच्या शरीराला मी हात लावायचो. आणि आता संपूर्ण जाळी तयार झालेली आहे. पहिल्यांदा यायचो ना, पूर्ण पहिल्यांदा हात लावायला भेटायचं. तर मित्रांनो, भद्रा मारुती हे मंदिर महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. आणि इथले जे हनुमान आहे तर ते हे झोपलेल्या अवस्थेत आहे. आणि हे मंदिर एक प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे. मित्रांनो, मंदिराबाबत अशी लोकश्रद्धा आहे की भद्रसेन नावाचा राजा होता आणि त्यानं तपश्चर्या केली, खूप श्रद्धा केली किंवा पूजा अर्चा केली आणि हनुमान इथे प्रगट झाला. म्हणून त्या नावानुसार, त्या भद्रसेन नावाच्या नावानुसार ह्या मारुतीचं नाव भद्रा मारुती असे ठेवण्यात आलं. अशी ख्याती आहे, अशी माहिती आहे. तर मित्रांनो, इथं माकडं पण आले. नर आहे
ही मालिक आहे. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे काही झालं. आता उठले. आता जायचं. खूप काही बदल झालेला आहे आता. हो 25 वर्षापूर्वी आलं तुम्ही 20 सुद्धा वय माझं नव्हतं. काही बदल लय मोठा बदल झालेला आहे आता. कुंतलगिरीचे पेढा इकडं. पाऊस पण सुरू झाला आता. हा काय घामाला खूप काही पाहिजे मजा नाही आता. पब्लिक राहायची पहिल्यांदा. तर मित्रांनो कसं काय वातावरण देवा. हे तळ पाहायला किती भारी. तळालेली घर बी वाटतं. तरेड झालेले मॅटर पडून गेले असं नव्हतं. हे आपले साहेब काय म्हणतात 2000 पासून आमचं गेट चालू आहे. पळून नाही जाणार. हजार तेल जाऊन यायचं 20 रुपयासाठी पळून जायचं म्हणजे काय याच्यात काही मजा आहे का? श्रावण श्रामामध्ये आम्ही दरवर्षी येतो इथं. माहिती मला बी तुम्ही येत असाल. ज्यांचं काय म्हणणं आहे पटकन मिटवाने चला. 20 रुपये काय असेल ते चला. 20 रुपये देऊन टाका मारते सर. अरे देऊन टाका रे 20 रुपये. काय राव हा हो घेऊन टाका जरा. काय 20 रुपये काय रे यार तुम्ही चला देऊन टाका चला. अरे दादा ठीक आहे ना. आम्ही 10 रुपये ते धर रे आपले पैसे देऊन टाक. आहे ना तेवढे आहे देऊ. पुढे बावड्या धर चल. ये पैसे घेणे आणि देऊन टाकायचे काय ते किटप. बाकीचे पैसे काढून धर धर तू धर. बाकीचे पैसे परत आण. A few moments later. गाई येते सगळ्या लाल गाई येते. मोठे मोठे जर्सी गाई आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आता सध्या म्हैसमाळला. हे बघा दिसतंय का म्हैसमाळचं. हे जंगल म्हैसमाळचं. आणि हा मोठा टावर आहे. हे बघा म्हैसमाळचा मोठा टावर आहे. आणि हे महाराष्ट्रातील 2 नंबर ठिकाणी म्हणजे थंड हवेचं. काय खरं काय खोटं आपल्याला नाही माहिती. आणि ही सगळी एडी कंपनी आपली दिसती का ती काय 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 वरती. ए तुला मागलं ते काय टावर सकतेस काय सांगा रे. आणि हे म्हैसमाळचं जंगल दाट घनदाट जंगल आहे. आणि ते बापरे तिकडं गाई चरू राहिले. गाई चरू राहिले तिकडं. संपूर्ण हिरवळ. आणि रेंज गायब झाली. कसं 4G 5G कुठे येऊन गेलं. इतकं गार आहे थंड वातावरण मित्रांनो. एकदम हवागार.
बघितलं की हवा एकदम गार. तर आता सध्याचा परिसर असा आहे तो एकदम थंड हवेचं ठिकाण आहे. आणि आता हे बघा आकाश सुद्धा आता काळे झालेले एकदम थंड आहे गार. त्या गाड्या इकडे उभ्या सगळ्यांच्या आणि हे बघा एकदम थंड वातावरण. तर गरुड आकाशामध्ये उडतोय. आणि हे बघा ढग पूर्ण आकाश. अरे पूर्ण पावसाची वेळ आहे रे. चला तो गाईज हे मिनी बालाजी मंदिर आणि हे आहे म्हैसमाळ जवळ मिनी बालाजी मंदिर. हे म्हैसमाळ जवळ आहे आणि आता तिथं दर्शन चालू आहे. आता पोरायची मी पण दर्शन मजले खडखडे आवाज. हे असे पिठले मित्रांनो बघितलं एकदम अशी म्हणजे ते आहे ना तामिळनाडूचं मंदिर आणि हे मंदिर अरे कशी सेम टू सेम कॉपी दिसते. तर आता दर्शन वगैरे घेऊन चाललोय आता दुसऱ्या स्पॉटला. समोर दिसतो का तो बघा म्हैसमाळचा केंद्र. मित्रांनो हे दिसतंय हे म्हैसमाळ केंद्र आहे समोर. हे बघा आणि हे खूप थंड हवेचं ठिकाण आहे.